पुढची महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटेंच्या आमदार अपात्रतेसंदर्भातल्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यांना जी 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली होती, या शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे। मात्र आमदार अपात्रताच्या अनुषंगाने नेमका काय निर्णय होतो याकडे लक्ष असेलच। ही अत्यंत महत्त्वाची सुनावणी सध्या सुरू असल्याची माहिती मिळतेय। काय नेमका कोर्ट निकाल देणार या संदर्भात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। महेश महाले आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। महेश, माणिकराव कोकाटेंच्या आमदार अपात्रतेसंदर्भातली सुनावणी सुरू असल्याचं समजतंय, काय अपडेट आहे या संदर्भातली? सुनावणी संपली आहे का? अजिंक्य, खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेतील संदर्भातील जी याचिका दाखल केली होती त्याच्यावरची जी सुनावणी आहे ती आता संपलेली आहे। कोर्टाने खरं तर न्यायालयाने निकाल हा राखून ठेवलेला आहे। 1 मार्च रोजी खरं तर यावर निकाल देणार आहे। खरं तर 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती द्यायची का नाही यावरचा जो निर्णय आहे तो न्यायालयाने राखून ठेवलेला आहे। 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळावी अशी जी विनंती होती ती माणिकराव कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे यांनी केलेली होती। मात्र या संदर्भातला जो निर्णय आहे तो माननीय न्यायालय नितीन जीवने यांच्या कोर्टात होता। मात्र त्यांनी एवढ्या घाई गडबडीत मी हा निर्णय घेऊ शकत नाही, त्याच्या संदर्भात मला वेळ आणि विचार करायला वेळ लागेल, यासाठी मला मुदत हवी आहे, त्यामुळे 1 तारखेला आपण यावर पुढील सुनावणी घेऊ असा खरं तर न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेतील संदर्भातील जी सुनावणी आहे त्याच्यावर टांगती जी तलवार आहे ती अद्यापही कायम आहे। 1 तारखेला माननीय न्यायालय याच्या संदर्भातला निर्णय देणार आहे। शिक्षेला स्थगिती द्यायची का नाही याच्यावर त्या दिवशी निर्णय होणार आहे। जर त्या दिवशी त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तर खऱ्या अर्थाने खरं तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जी आहे ती शाबूत राहील। अन्यथा जर त्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर माणिकराव कोकाटे यांच्यावर जे आमदार अपात्रतेतील संदर्भातील जो निर्णय आहे त्याच्यावर काय निर्णय होतो हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, ठीक आहे महेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।